स्वामी समर्थ महाराज माझ्या घरात आहेत की नाही, ती माझी भक्ती विनाकारण वाया जात आहे. याचं सर्वात मोठं उदाहरण बघा मित्रांनो, तुमच्या घरामध्ये दररोज काही ना काही नवीन नवीन काहीतरी चालत असणार आहे, अडचणी येत असणार आहेत, तुमच्या टेन्शन वाढत असणार आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, चोळप्पा महाराजांच्या घरी स्वामी समर्थ महाराज न बोलवता आलेले होते आणि स्वामी समर्थ महाराज त्यांच्या घरामध्ये दररोज नवनवीन काहीतरी करायचे. म्हणजे कसं, जर कधी चोळप्पा महाराजांची पत्नी स्वयंपाक करायला बसली तर त्यांच्या चुलीमध्ये जाऊन थुकायचे, पाणी चूळ भरून थुकायचे, म्हणजे चुली जुवायचे ते स्वतः. आणि कधी घरात झोपलेले लोक असतील तर त्याचं एकदम अचानक मोठ्याने ओरडायचे, ते दचकून उठायचे. कधी चोळप्पा महाराजांना घराच्या बाहेर काढायचे आणि घरामध्ये स्वतःला कोंडून घेऊन मोठमोठ्याने हसायचे आणि ते म्हणायचे, काय बाबा, स्वामी समर्थ महाराज घरात असून देखील दररोज काय ना काय माझ्या घरात घडतं. पण एक लक्षात ठेवा, स्वामी समर्थ महाराज या किरकिरी घरातनं बाहेर काढायला चालू केले होते, त्यामुळे त्यांच्यावर नवनवीन काहीतरी प्रकार होत होता दररोज. आणि जर तुमच्यावर पण असं दररोज काहीतरी नवीन होत असेल ना, तर आभार माना स्वामींचे, कारण स्वामी तुमच्या घरात आहेत. श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. सत्य उदाहरण आहे.